23 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख जो आदरणीय गटनेते प्रवीणजींनी केला आणि या निमित्ताने हक्कभंगाची जी चर्चा आपण करतोय, सभापती महोदय, हे एका राजकीय पक्षाची सभा नव्हतीच. मुळामध्ये संविधानाचा अपमान करणारी सभा होती. हे सगळी वाक्य सभापती महोदय अँटी कॉन्स्टिट्यूशन वाक्य आहेत. कुठल्या सभागृहाचा अपमान चाललाय? हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं सभापती महोदय, तेव्हापासून काही व्यवस्था, काही इन्स्टिट्यूट पिढ्यानपिढ्या अशा व्यवस्थित समाजासमोर उभा केल्या, त्यांच्याबद्दलची श्रद्धा उभी केली, त्यांच्याबद्दलचा विश्वास उभा केला. 52ला इलेक्शन झालं, 57ला झालं, 62ला असंख्य निवडणुका झाल्या, असंख्य निवडणुकीच्या सभा झाल्यात, कित्येक नेत्यांची भाषणं आली. सभापती महोदय, राजकीय पक्षांच्या भूमिकांबद्दलचं ऑब्जेक्शन मी समजू शकतो. क्षणभर माणूस निवडणुकीला उभे राहतो, व्यक्तिगत टीका पण समजू शकतो. पण या वादळामध्ये विधिमंडळाचा अपमान हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये व्हावं आणि अशा जिल्ह्यामध्ये व्हावं की ज्या जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे. सभापती महोदय, कोण होतं या सभागृहामध्ये आणि कोणाचा अपमान केला? विस पागे या सभागृहामध्ये होते, गदी माडगुळकर या सभागृहामध्ये होते, रासू गवई या सभागृहामध्ये होते, वामनराव महाडिक होते, सूर्यवान वाडणे पाटील होते आणि स्वातंत्र्यापूर्वी सभापती महोदय रामचंद्र सोमण होते, रामराव हुक्केकर होते, मधु दंडवते होते, उत्तमराव पाटील होते. अशी समाजातली माणसं, तपस्वी माणसं ज्यांनी या सभागृहाचं प्रतिनिधित्व केलंय, त्याचा धडधडीत अपमान होतो. हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय सभापती महोदय असूच शकत नाही. 125 वर्षाची परंपरा आहे सभापती महोदय या सभागृहाला. कुठल्या एका व्यक्तीचा अपमान नाहीच आहे. पण सभापती महोदय, अशा प्रकारचा जर विषय या महाराष्ट्रामध्ये होत राहिला तर ज्या प्रकारचे पायंडे एखाद्या राजकीय पक्षाच्या सभेमध्ये होत राहतील ते पुढच्या महाराष्ट्राला परवडणार नाही. सभापती महोदय, मी ज्यावेळेस हे सभागृह सध्या सुरू होतं त्यावेळेस मी वरती बघत होतो, शाळेतली लहान लहान मुलं आली होती. ही सगळी शाळेतली मुलं आणि महाविद्यालयाची मुलं हे सभागृह बघायला कशासाठी येतात? केवळ अभ्यासासाठी सभा येत नाही सभापती महोदय. या इन्स्टिट्यूट बद्दल श्रद्धा निर्माण व्हावी, विश्वास निर्माण व्हावी, या संस्कारासाठी इथे येतात. आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या समोर सभापती महोदय अशा प्रकारचा अपमान सभागृहाचा जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि केवळ हक्कभंगच नाही सभापती महोदय, तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ते फौजदारी गुन्हे हे संविधानाचा अपमान करणारे केले पाहिजे, असं माझं मत आहे. सभापती महोदय, हा कुठल्या राजकीय पक्षाचा मुद्दाच नाही आहे, हा एका सदस्याचा मुद्दाच नाही आहे. हा महाराष्ट्र देशाच्या समोर जे एक आपली प्रतिमा उभा करणारा प्रयत्न करत आहे तसा हा मुद्दा आहे. मला सभागृहाला विनंती करायची आहे आणि सभागृहाच्या सगळ्या सदस्यांना विनंती करायची आहे, हा मुद्दा गंभीर मुद्दा आहे, हा मुद्दा सिरियस मुद्दा आहे. या मुद्द्याला राजकीय पक्षाच्या पलीकडे बघितलं पाहिजे. अशा प्रकारचे पायंडे वेळीच थांबवले पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी आदरणीय सभापती महोदयांना विनंती करणार आहे की या हक्कभंगाचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये यशस्वीपणे मांडावा. आणि तमाम सदस्यांना मी प्रामुख्याने विनंती करणार आहे की या विषयावर आपल्या कडक प्रतिक्रिया व्यक्त कराव्या, जेणेकरून अशा प्रकारची हिम्मत कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या समोर करू नये. खूप खूप धन्यवाद.